केदार, तुला त्यातल्या कोणाचाही चेहरा आठवतोय? आठवत असेल तर प्लीज मला सांग. नाही, मला एवढं काही नीट आठवत नाहीये. मला का असं वाटतंय तुम्ही दोघंही माझ्यापासून काहीतरी लपवताय? केदार प्लीज, खरं काय ते प्लीज सांग, माझ्याशी खोटं बोलू नकोस. अरे कोण होती ती माणसं? ती अचानक तिथे कशी आली आणि त्यांनी तुझ्यावर हल्ला का केला? केदार, तू भाऊ आहेस माझा, आणि ज्यांनी तुझ्यावर हल्ला केला त्यांना शिक्षा मिळायला नको? तुला जे काही आठवते ते मला सांग. त्यांच्यापैकी कोणाचा चेहरा तुला आठवतोय? नाही, त्यांनी चेहऱ्यावरनं मास्क लावला होता. ओके. त्याच्यामुळे त्यांचे चेहरे नीट कळले नाही मला. ओके, नो प्रॉब्लेम. किती जण होती? 7-8 माणसं होती. 7-8 माणसं. आणि मी आश्रमातून निघालो ओके तेव्हा ते माझा पाठलाग करत होते. ओके. आणि मग त्यांनी माझी वाट अडवली, माझ्यावर हल्ला सुरू केला. त्यांच्याकडे काय शस्त्र होती? म्हणजे वेपन्स काय होते त्यांच्याकडे? काठ्या होत्या आणि हॉकी स्टिक्स होत्या. ओके. तू म्हणालास ते बाईकवरनं आले होते, राईट? बाईकचा नंबर आठवतोय? शांतपणे विचार कर. नाही, म्हणजे त्यांनी मला तेवढा वेळच नाही दिला. ओके, नो प्रॉब्लेम. त्यांच्यापैकी एकाही माणसाचा चेहरा तुला आठवतो? नाही. That's okay. That's absolutely okay. तू आत्ता शुद्धीत आलायस, तुला स्ट्रेस देऊनही काही पॉइंट नाहीये. पण केदार, जर तुला काहीही आठवलं तर तडक मला फोन करशील. हां, मी कमिशनर सरांशी बोलून घेईन. ओके? मी घरनं डबा मागवलाय, तो त्याला देशील. हो. केदार, ॲक्च्युली मला थांबायचं होतं, पण ऑफिसमध्ये एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, सो मला जावं लागेल. थँक्यू. पण तुला काहीही लागलं तर मला फोन कर. ओके? अँड गेट वेल सून. आणि स्वतःची काळजी घे. ठीक आहे.